कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग महाराष्ट्राचं भूषण वारकरी संप्रदायाचं आराध्य दैवत जगदवंद्य जगदमान्य जगविलास जगदाधार जगदमान्य जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबरायांचा अभंग आजच्या सेवेला घेतलेला आहे। आज कीर्तनाला उपस्थित आदरणीय आमचे बाळासाहेब दादा शिंदे असतील, सभापती असतील, आदरणीय महाराज आणि उत्तम आपल्याला अचानक एवढं नियोजन केल्यानंतर मृदुंगाचार्य चांगले मिळणं हे आपल्याला आईची कृपा म्हणायची। आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे मंगेश महाराज आपल्याला मिळाले, जे स्वतः कीर्तनकार आहेत, प्रवचनकार आहेत, कथाकार आहेत, त्याचप्रमाणे शिष्य असावेत असं मला वाटतं। आदरणीय गुरुजन गायक मंडळी यांचे खूप चांगलं सुंदर गायक आपल्याला मिळाले। हरिपाठाचा आनंद घ्या, परमार्थ करायचा। 9 दिवस आपल्याला स्वयंपाकापासून सुट्टी आहे, याचा अर्थ दुसरी कामापर्यंत सुद्धा स्वयंपाकापासून सुट्टी म्हणजे अगदी तुम्हाला फराळापासून इथं सगळा। मग हरिपाठाला एवढे पाहिजे, आता कीर्तनाला एवढे नाही, आणि कीर्तनाला येताना अशा तयारी देऊ नका आणि अशी जागा पकडू नका का आपली इथल्या इथं करायला। म्हणून मंडळाने मला वाटतं पंक्ती तिकडे ठेवली। बऱ्याच ठिकाणी आम्ही जातो ना, ती लोक अशी बसतात, त्याच्यानंतर जेवण असतं, लगेच आपण असं करू नका। परमार्थपूर्वक करा। परमार्थ करताना त्याच्यामध्ये परमार्थ दडलेले, परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण। हे भगवंताच्या चरणाजवळ जायचं असेल तर परमार्थ करताना परमार्थाने केलं पाहिजे। 9 दिवस तिला द्यायचेत ना, मग पूर्ण वेळ जाईल। नामस्मरण आधी मायेचं करायचं, त्याच्यानंतर तिची भक्ती करताना आपल्याला संसारातून वेळ मिळत नाही, पण या 9 दिवसामध्ये या नवविधा भक्तीपूर्वक तिची आराधना जर केली, सगळ्यात लवकर संतुष्ट आणि प्रसन्न होणारं दैवत देवी आहे आदिनारायण। तिचं एक रूप महालक्ष्मीचं आहे, एक रूप महासरस्वतीचं आहे आणि एक रूप महाकालिकेचं आहे। एक रूप तिचं महालक्ष्मी, म्हणजे ते रूप तुम्हा माय भगिनींमध्ये आहे। तुम्ही सगळा माहेरचा प्रपंच टाकून आई बाप वडील, आई बाप, त्याच्यानंतर भाऊ भगिनी, चुलते नाते गोते सगळ्यांना सोडून या घरी येतात। माऊली म्हणतात आजीवरी होती मी मोकाट, लग्नाच्या अगोदर मोकळी होती। तो क्षण किती अवघड आहे या स्त्रियांच्या जीवनातला। स्टेजवर येईपर्यंत एक आज्ञा आहे, स्टेजवर येईपर्यंत नाही, स्टेजवर येईपर्यंत ती शिंदे, मंगलाष्टका होईपर्यंत शिंदे, कळतंय का मला? 5वं मंगलाष्टक संपलं, एकदा अंतरपाठ खाली पडला तर ती आपोआप पवार झाली। तिला तिथून पुढे कोणी शिंदे म्हणत नाही। किती क्षणात तिच्या जीवनातला बदल आहे। आमच्याकडे खूप लग्न असतात, त्या लग्नाचा बोर्ड वाचल्यानंतर मला खूप आनंद झाला, असलो विमानाच्या मनात जातो। तिचं माहेरचा आठवण होतं उदास, सासरच होतं घायाळ। ती स्टेजवर येईपर्यंत उदास होती, पण स्टेजवर उतरताना ती घायाळ झाली। म्हणजे किती बदल करून घ्यावा लागतो, म्हणून तिला घरामध्ये प्रवेश देताना आठव म्हणून आठवा पुढे ठेवतात, उंबऱ्यात आठव। या घराची रास करायची का रास वाढवायची? या घराची रासही करू शकते तू, या घराची रासही वाढू शकते तू। या घरात प्रवेश करताना धनधान्याची रास व्हावी, भरभरून व्हावं,
धान्य मोजता येत नाही, त्याचे रास मोजता येत नाही. धान्य किती एक एक दाणा जर मोजला तर कोणी मोजू शकणार नाही. एका पोत्यात किती दाणे याची संख्या कोणी मांडू शकत नाही. तसा विराट हा संसार तुला करायचा आहे. म्हणून घरामध्ये प्रवेश करताना तिला आठवण करून द्यावी लागते. या घरात येताना तुला रास करायची नाही, रास वाढवायची. म्हणून तुला लक्ष्मीच्या पावलाने घरात प्रवेश करायचा आहे. मग तू अशा ओलांडून घरामध्ये प्रवेश. ती घरात येते तेव्हा ती लक्ष्मी असते. म्हणून तिचं पहिलं जर आपल्याकडे बघा, घरामध्ये थोरल्या मुलाचं लग्न झालं तर शक्यतो त्या वधूचं किंवा त्या स्त्रीचं नाव लक्ष्मी ठेवतं. का तर ती लक्ष्मीच्या पावलाने ती घरात येते. पण ती लक्ष्मी आहे, लक्ष्मीच्या पावलाने ती आहे. तिचं दुसरं रूप महासरस्वती. सरस्वती म्हणजे बुद्धी. बुद्धिपूर्वक जर प्रपंच तिने चालवला, नवरा किती जर वाया गेलेला असला तर काही स्त्रिया अशा आहेत ते प्रपंच स्त्रियांवर तरलेल्या. बुद्धिपूर्वक त्या घर चालवतात, तो जाऊ द्या कसाही असू द्या, पण त्यांच्यामुळे प्रपंच चाललेले असतात. म्हणून तिला कार्येषु मंत्री शैलेषु रंभा भोजेषु माता. कार्येषु मंत्री असं मंत्र्यासारखं काम करते. मंत्र्याची ओळख असल्यानंतर एखाद्या अडचणीतून तो मंत्री आपल्याला सोडू शकतो. पतपेढीचं पत्र आलं 2 दिवसात निलाव होणार. पैसे तुम्ही भरले नाही, बऱ्याच वर्ष तुमची वाट पाहिजे होती, पहिल्या कोर्टाची नोटीस आली, तुमचा निलाव, तुमच्या जमिनीचा निलाव होणार. रात्रभर नवऱ्याला झोप येत नाही, तळमळ करत असतो इकडे तिकडे इकडे. त्यावेळी ती बायको विचारते काय निवडले, आता असं असं उद्या त्याच्यातल्या त्यात आपला कर्ज, त्या कर्जामुळे आपण लोन घेतल्यामुळं आपण अतिशय बिकट अवस्थेत पोहोचलेले. आपल्या जमिनीचा निलाव होणार, गावामध्ये आपण मारा होणार. मग ती काय करते, कपाट उघडते, या कोपऱ्यात त्या कोपऱ्यात त्या कोपऱ्यात त्या कोपऱ्यात हात घालते. आईने दिलेले दागिना, कधी मधी केलेलं सोनं, कानातले कुंडल, नाकातली मुरली, बोटातल्या अंगठ्या, त्याच्यानंतर हातातल्या बांगड्या 2 काढती, पायातले पैंजण काढती, पायातली जोडवी काढती. घरात एवढं मोठा ते सगळे दागिने पाहिल्यानंतर तो नवरा म्हणतो, अरे मला माहितच नाही आपल्या घरात एवढे पैसे. हे अर्ध कर्ज फिटल एवढं तो मला दिले. एवढे जरी दिले ना तरी पण आपला निलाव लांबून जाईल. तो आपल्याकडे पैसे येतील, काही पैसे भरायची तयारी दाखवू. याचे नाही म्हणलं तरी 5 लाख रुपये येत आहेत. कर्जाचा काय आपला 20 लाख आहे. 15 लाख रुपये भेटता येतील नंतर. पण मला वाटलंच नाही घरामध्ये एवढे पैसे आहेत. ती म्हणजे म्हणून तर म्हणते त्या सगळ्याला सोडून घ्या. आता जर सगळ्या मामल्याचे दागिने काढले, 1 कोटी रुपयाचे दागिने काढले, किती यांच्याकडे काय 100 रुपये गेली. नाही म्हणलं तरी 1 लाख रुपये प्रत्येकीच्या गाड्यात येते. 1 लाख रुपये 1 लाख गेले. म्हणून या लक्ष्मी आहे. विठाला पहिलं रूप तिचं काय आहे, लक्ष्मीचं आहे. दुसरं रूप तिचं सरस्वतीचं आहे. योग्य विचार, योग्य बुद्धिपूर्वक प्रपंच करते ती सरस्वती असते. प्रसंगाला मात्र जर तिच्या अन्याय झाला मग ती कालिका होते. राक्षस मारायला आदिमाया आदिशक्तीने कालिकेचं रूप धारण केलं. सगळे राक्षस मारून झाले. तिचा राग अंगावर झाला. मिळेल त्याला मारत चालली. देवांवर सुद्धा ती हल्ला करू लागली. एकाही देवाची ताकद झाली नाही. हिची शक्ती कमी करावी, हिला आवर घालावा, हिला सांभाळावं, हिला आवरावं. देव सुद्धा घाबरले. शेवटी ब्रह्मा विष्णू एकत्र आलेला त्या आदिनाथाला, त्या महादेवाला सगळ्यांनी प्रार्थना केली. या आदिमाया आदिशक्तीला आवर घालवलं तर केवळ तुम्हीच, कारण तुम्ही तिचे पती आहात. म्हणून भगवान शंकर तिला सामोरे गेले
त्याला सुद्धा तिने खाली पाडलं, त्याच्या छातीवर पाय दिला. आणि मग तिच्या लक्षात आला आपला राग किती अनावर झालाय, आपण नवऱ्याला सुद्धा पायाखाली टाकले, म्हणून तिने भली मोठी जीभ बाहेर काढली. अशा आदिमायेचा प्रभू पाहायला मिळतं कालिकेचा. जोपर्यंत ती लक्ष्मी आहे तोपर्यंत लक्ष्मी, जोपर्यंत ती सरस्वती तोपर्यंत सरस्वती आहे. पण तिचा राग अनावर झाला तर पतीला सुद्धा ती पायाखाली घालू शकते. बरं का, घाबरू नका. म्हणून याचा राग जो राग जागृत करू नका, कारण एक राग आहे. तसा आदिमायेचा राग रावी. पूर्वीच्या काळी या ज्या माझ्या आईच्या वयाच्या ज्या आहे, म्हणजे नाही का भाऊची आई असेल, बाकीच्या या माझ्या आईच्या ज्या वयाच्या आहेत, यांच्या काळामध्ये यांचे पती जनावरांना कमी मारत होते, बायकोला जास्त मारत होते. चापकाने मारताना पाहिलंय मी बायकोला, चापकाने नवरे फक्त घातलं नाही ती वेळेवर. शेतात भाकर लवकर घेऊन आले नाही, त्याच नांगरताना त्या नांगराच्या चापकाने बायकोला मारताना पाहिलं. तरी देखील तिने जीव दिला नाही, तरी देखील ती घर सोडून गेली नाही, तरी देखील तिने प्रपंच केला. म्हणून आपले दिवस चांगले आहे. आता मारून बघावं नाही, त्याला घर सोडायची वेळ आहे, तुम्हाला वेळ नाही काय, तुमचंच नाही माझे सांगतो नाही, आपण सगळे घाबरतो बायकोला. कायदा स्त्रियांच्या बाजूने आल्यामुळं स्त्रिया आता सुरक्षित आहे. अशी कालिक माधवीची आदिमायाची आदि रूप आहे. ही आदिमायाची आदिशक्ती आहे ना, ही जगदंबा जी आहे, 700 ते 800 वर्ष या महाराष्ट्रावर, या भारतावर मुघलांनी राज्य केलं. तुळजापूरची आदिमाया आदिशक्ती तुळजाभवानी अफजल खानाला फोडली, घनाने फोडली. पोटी मागे दंब सासरा सांडील कृपात्रा, आईचा दोगवा दोगवा पूर्णबोधाची हीन पडली, अशा कृष्णेच्या पाणी बदलली. मनोविकार करणी बनवली, अद्भुत रसाची भरली. आता मी साजनी झालेली संग, विकल्प नवऱ्याचा सोडीला संग. काम क्रोध हे जोडी तिला मोकळा मार्ग संग. आईचा जोगवा जोगवा मागे. अशी भारुडांमधून जनजागृती करून समाज जागृत केला, हिंदू धर्म जागृत केला. म्हणून माझ्या सगळ्यांना कळकळीची विनंती आहे, जागृत व्हा. जागरण नवरात्रामध्ये कुठलं करायचं, जागृत झालं पाहिजे. आपण कोण आहोत? नवरात्रामध्ये झोपायचं नसतं, जागरण आहे. आणि जागरण आदिमायेचा जागर करताना आपण काय जागा व्हायचंय? हा समाज कुठे झाला? आज काळाची फार मोठी गरज आहे. जाता जाता एक वाक्य बोलून जातं, आपली माणसं मोठी करायला शिका, आपला धर्म मोठा करायला शिका, आपल्या धर्माला साथ द्या, बाकी अधर्मीयांना साथ देऊ नका. कारण आता काळ खूप बिकट येत आहे. आपल्याला प्रत्येकाला एकच आहे, त्यांना प्रत्येकाच्या एका बायकोला आठवते. बायका किती माहित नाही, म्हणून ते खूप एकनिष्ठ आहे. आपण एकनिष्ठ व्हा, हे जागृत करायला महाराजांनी. म्हणून नाथांनी त्या जगदंबेला आवाहन केलं. त्या आईला जाग आली. 19 फेब्रुवारी 1630 तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. राष्ट्रमाता राजमाता जिजाऊच्या पोटी शिवनेरीच्या किल्ल्यावर शिवाई मातेच्या कृपा प्रसादाने महाराजांचा जन्म झाला. आणि 1646 ला पुन्हा हिरवा ध्वज महाराष्ट्रात महाराष्ट्रामध्ये 1646 ला. 1645 ला हिंदवी स्वराज्याची शपथ झाली.
6 जून 1674 ला राज्याभिषेक झाला आणि 3 एप्रिल 1680 ला महाराज नाही खूप इतिहास सांगण्याचा 12 मार्च 1615 17 ऑगस्ट 1666 ला आग्र्याहून सुटका झाली. 1666 ला 17 ऑगस्ट 1666 बघा आग्र्यावर सुटणं सोपं नव्हतं महाराजांचं काम. ते काय जगदंबेची कृपा होती आणि अफजल खान मारणंही सोपं नव्हतं. या आदिशक्तीची ताकद होती. महाराजांनी नाही मारलं, जगदंबेने जशी ती भवानी माता जात्यामध्ये भरडली तिने सुद्धा तसा भरडला तो लोकड. आदिमाया आदिशक्तीची सेवा करताना कशी करा, अभंगाचं पहिले चरण. सगळ्यात थोर भक्ती भगवंताला कुठली आवडते? मनभर वाहिलेली फुलं, पोतवर फोडलेले नारळ नाही, भरपूर वाहिलेल्या साड्या, वाहिलेल्या ओट्या हे नाही केलं पाहिजे. मनभर फुलं, मनभर अक्षता, मनभर भगवा, मनभर फुलं वाहण्यापेक्षा त्याला मन अर्पण करा. महिला अर्पित मनोवृत्ती. सजेशन तुम्हाला महिलांसाठी सांगतो. त्या ओट्या तुम्ही घेता ना, ओट्या काय काय म्हणजे त्याच्यात ती खारी खाऊन बघा, उलटी होईल. खाऊन पाहिजे ती खारी किती किडीची असते. एवढंच कापडाचा तुकडा असतो, प्लॅस्टिकची बागडी कशाला वापरा. त्याला तुम्ही 35 रुपये द्या, 25 रुपये द्या. 5ची ओटी 7ची ओटी कशाला लागते? ओटीच व्हायची ना. एवढे तांदूळ, एवढा खोबऱ्याचा तुकडा, एवढा तांदूळ आणि ते 25 रुपये तिथं देता ना त्या दुकानदारा. ते 25 रुपये एक तिजोरी सोडा ओटीची. ते 25 रुपये त्याला देऊन त्याचा नफा करण्यापेक्षा आईचा नफा झाला. विकासाला काम येतील पैसे. होमाच्या दिवशी 2-3 नारळ टाकले सुरुवातीचे आहुतीच्या वेळेला, ठीक आहे. सगळ्यांनी टाकण्याचा आग्रह धरून नारळ तुम्हाला टाकायचं ना होमात 30 रुपये किलो टाका. होमात टाकला कळतं का? इथं दूर करण्यापेक्षा काय त्याचा फायदा आहे अजून सांगू. या आदिमायेला 250-200 रुपयाची तुम्ही जी साडी आणता, काय कामाची असते ती? काही साड्या तर अशा असतात ते अगदी विरळ कॉटन असतं, काही कामाचं नाही. ते देवीलाही कामा येत नाही, तिथं कळशी पुसायला सुद्धा काम येत. त्याला तुम्ही 100-200 रुपये घ्या. तुम्हाला तिला साडी घ्या, घेतलीच पाहिजे. प्रत्येक वर्षी तिची ओटी भरलीच पाहिजे. प्रत्येक वर्षी तिला नारळ फोडलाच पाहिजे. त्या नारळाचे पैसे तिजोरीत टाका, त्या ओटीचे पैसे तिजोरीत टाका, त्या साडीचे पैसे तिजोरीत टाका. या देवस्थानच्या विकासाला काम येईल. घेतलेल्या साड्या, घेतलेले नारळ देवापर्यंत त्याचा काही उपयोग होत नाही. तुम्ही करायला जाता भक्ती, मिळवायला जाता पुण्य, घडतं पहा. देवस्थानात पहा तुम्ही तिथे जाऊन त्याच साड्या परत दुकानात विकायला असतात. तेच नारळ परत दुकानात दारात असतात. आम्ही उघडलं काय पेढे व्हायची गरज नाही. पेढे तर मी आता काय सांगतो तुम्हाला, पेढे बनवताना मी पाहिले. पेढे बनवणारा मी पाहिला महाराज आंघोळही करत नाही, ते टॉयलेटला जातं, येताना हातही धुत नाही. हो
कढईमध्ये त्याने तो खवा टाकलेला असतो, तोपर्यंत खिशातून तंबाखू काढतो नाही. त्याच्यानंतर तेवढ्या ते गिऱ्हाईक येतं, नंतर पेढे द्या म्हटल्यानंतर ते त्याला बोलता येत नाही, ते असं तंबाखू काढतो किती दिवस, आणि ते पेढे तुम्ही देवाला करा. करायला जाता पुण्य पण घडतं. घरातून शेंगदाणे न्या, थोडीशी साखर न्या आणि तिथेही वाहू नका, अशी दाखवा आणि प्रसाद म्हणून वाटून टाका. तिथं मुंग्या आणि तिथे मुंगळे व्हायला राहू नका. कळलं का माझं बोलणं? अजून एक तुम्हाला सजेशन द्यायचं, नैवेद्य देवळातले बंद करा आणायचे. हे 5 निवड 7 निवड हे आणता ना तुम्ही, बंद करा. म्हणजे नैवेद्य बंद नाही करायचं, नैवेद्य बंद करायचा नाही. आपल्याला काय सांगतोय ते मी काय करा, नैवेद्याला जेवढा शिना लागतो ना कोरडा, तेवढा देवळात आणा. 7 नैवेद्याला जेवढा शिना लागतो, मग तांदूळ, डाळ, गहू, गव्हाचं पीठ, डाळीचं पीठ, थोडस तेल, थोडासा गूळ, काय असतो तो कोरडा शिना पुड्यांमध्ये बांधून आणा. इथं मंडळाला डबे करायला लावा. गव्हाच्या पिठाचा डबा, डाळीच्या पिठाचा डबा, डाळीचा डबा, तांदळाचा डबा, बाकीचा तेलाचा डबा त्याच्यात आणून टाका. आणि आणल्यानंतर त्या पुजाऱ्याला सांगा, सगळ्यांच्या मिळून जेवढा ते एक पीठ तयार होईल त्याचा एक दिवस आईला नैवेद्य कर. तो तुमच्याच घरी तुम्हीच ठेवा, नैवेद्य तुम्ही खा किंवा प्रसाद म्हणून वाटा. उरलेलं पीठ पुजारी असेल त्याला वाटलं ठेवायचं तर ठेव, त्याला म्हणायचं बाबा तुला जर एवढं लागत नसेल तर कोणातरी गरीबाला देऊन टाका, त्याचा 2 दिवसाचा स्वयंपाक होईल. तर का उत्तमराव शिंदे साहेब किंवा सगळ्यांना विनंती पाटील विनंती का, असं का करा, अशी भक्ती करा. याला म्हणतात थोर भक्ती, हेच थोर भक्ती. इथं नैवेद्य आणून टाकायचे, ते नैवेद्य कुणी खात नाही, कुत्र्यांना सुद्धा कामा येत नाही, जनावरांना घालते, जनावरांना सुद्धा फूड पॉयझन होऊन जनावरांना त्रास होतो. हे पायदळी येण्यापेक्षा, अन्नदेवतेचा अपमान करण्यापेक्षा अशी भक्ती पूर्वीच्या काळी कोरडा शिरा आणायची. आमच्या विघ्न मंदिरामध्ये मला वाटत नाही कोणी अजून नैवेद्य द्यायला, नैवेद्य देतच नाही, कोरडा शिरा तो कामा येतो करा. भक्ती आवडते देवा, कुठली भक्ती आवडते, किती देता याला महत्व नाही. अजून एक तुम्हाला जाता जाता सांगून जातो, या मंडळाला जे कार्यक्रम चालू आहेत या 10 दिवसात इथं द्यायला, धन द्यायला कमी पडू नका, इथे वर्गणी द्यायला कमी पडू नका, इथे वर्गणी देताना कमी देऊ नका. जी ठरलेली आहे तिथं द्या, उदार अंतकरण अजून वाढून द्या. का माहिती का, इथं द्यायला जर तुम्ही कमी पडले, तुम्ही म्हणले ना सर वर्गणी आपल्याला नाही द्यायची यावर्षी, असा अगोदरपणा जर केला तर वर्षाच्या आत इथं नाही देत तर डॉक्टरला द्यायला. पोरगवट्यावर पडले 70,000 गेले, गाडी फक्त रस्त्याच्या कडेला लावली, एक जण घासून गेला 10,000 गेले. इथं नाही देत तर तिथे घाला. काही नाही, फक्त नाही का लाईट बिल 50,000 आला, आता काय कसं 2,000 रुपये लाईट बिल येत होता, यावर्षी 50,000 आला. ते म्हणजे भरावाच लागेल, नाही तर लाईट कट. हे कशामुळं, इथं द्यायला कमी पडणार ना, मग इथं नाही इथं घाल. यासाठी महाराजांनी प्रमाण दिले, अंतकाळी तैसा संकटाचे निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काही कवी
देवासाठी तुम्ही करा तेव्हा देव तुमच्यासाठी संकटाच्या वेळेला उभा राहील. पण इथं जर आडवा गेला तर त्याने वर्षाच्या आडवा केल्याशिवाय तो राहत. आपलं समाजाने आडवं केलं तर चालेल, पण देवाने कधी आपल्याला आडवं जाऊ नये. तुम्ही समाजाला आडवं जा, पण देवाला कधी आडवं जाऊ नका. त्याला आरजूड जा, त्याला शरण जा, त्याच्या पुढे नम्र व्हा. तुम्ही सर्वत्र बघा, तुम्हाला एक सांगून जाता भावकीने साथ सोडली तर चालेल. बरं का बाळासाहेब, भावकीने साथ सोडली तर चालेल, गावाने साथ सोडली तर चालेल, भावाने साथ सोडली तर चालेल, बायकोनी साथ सोडली तर चालेल, पोरांनी साथ सोडली तर चालेल, बापाने साथ सोडली तर चालेल. फक्त देवाने साथ सोडता कामा नये. जगामध्ये जे मिळवता येतो, जे सृष्ट ते लक्ष्मी. जिथे अर्जुनाला काही नाही, दुर्योधनाकडे देवाचं सैन्य आहे, सगळी संपत्ती आहे, अर्जुनाच्या बाजूने फक्त विजय अर्जुनाचा आहे आणि पराजय दुर्योधनाचा आहे. दुर्योधनाकडे स्वतःची संपत्ती नवल नाही, देवाची सगळी संपत्ती आहे. विजय अर्जुनाचा आहे, कारण देव अर्जुनाला होता. म्हणून आपल्या बाजूने जर देव असेल तर आपलं कुणीच वाईट करू शकत नाही. या आधी मायेची जर आपल्यावर कृपा व्हावी असं वाटत असेल तर भक्ती करताना समजून उमजून करा. करताना ती अंधश्रद्धा करू नका, श्रद्धेने करा. आणि श्रद्धेची कधी अंधश्रद्धा करू नका. ती आईला असं चालत नाही, आईला तसंच चालत नाही. आईला सगळं चालतंय, कारण ती आई बघेल ना. आणि तुम्हाला खरंच सांगतो, आई जे करते ना, आपली आई ती आई काही वेगळी नाही. आता काल मला हडपसरला 10वीचं प्रवचन होतं महाराज, आणि 7:30ला पोहोचायचे. आता 7:30ला पोहोचायचे म्हटल्यानंतर हडपसरला निघायचे 150 म्हटल्यानंतर मी 4 वाजता उठलो. 4 वाजता आंघोळ केली, पोशाख घातला, देवघरात आलो, देवांना पूजा करून गंध लावतो. गंध लावताना आमच्या किचनमध्ये भांडी वाजली. म्हणून मी असं पाहिजे, मला वाटलं काय मांजर आले. तर आमची आई मला चहा करून द्यायला होती. मी आमच्या आईच्या वयाची माझी आई, आणि दोन्ही मुली डुबतायत अशी गंगती अशी चालली, आणि अशी गंगतीची रूम सोडून आली. किचन मध्ये कडा पकडला होता, साखर चहा पावडर त्या चहाच्या कपात टाकत होती. तिची गंमत पाहिली, धडपड पाहिली. म्हटलं मी देवघरातून आवाज देतो, नकोय मला चहा, झोपदार नकोय मला, घेतो रस्त्याने. तिने असा करावं. चहा घाला, घेऊन आली, चहा घेतला मी. रिकामी कपाशी त्याला म्हटलं कशाला उठली, तुला कळत नाही, सांगितलं समजत नाही. लागला कशाचा धक्का बिक्का, म्हणजे कशाला आराम करायचा, पहाटे 4 वाजले तर तू एवढा पहाटे उठली, दिसत नाही, त्यातल्या त्यात तुला पाय दुखते, कळत नाही का ग तुला, सांगितले कशाला उठली. इतकं छान उत्तर दिलं ती सर बोलली. ती म्हणली तू जर आता असाच गेला असता, दिवसभर म्हणायला लागला असता, काही घेतलं नाही, तसा गेला. त्याला कोणी कपवर चहा करून दिला नाही, तो तसा गेला. त्याला कोणी कपवर चहा करून द्यायला उठलं सुद्धा नाही, तो तसाच गेलाय, तो तसाच गेलाय, तो तसाच गेलाय. दिवसभर मला टोचणी लागली. तू चहा घेतला बरोबर, सावकाचा होऊ दे मला काय. परत ती जिना चढत चढत घरी गेली, तिच्या रूम मध्ये गेली आराम करायला. मी गाडीत येईपर्यंत माझं चिंतन सुरू झालं, आई का उठली, हिला काय गरज उठायची. ज्यांच्यासाठी रात्रंदिवस पळतोय ते झोपले. तिने विचारलं नाही, पोराने विचारलं नाही, पुढे चालेल कधी येणार. ज्यांच्यासाठी पळतोय महाराज ते निवांत झोपले होते, त्यांनी विचारलं सुद्धा नाही कधी येणार. पण जी माझ्यासाठी 20-25 वर्ष पळाली, तिच्या आराम करायचे दिवस आहे, आणि तिच्या आपण द्यायला काय करायचं विचार करायला लागलो. अजून माझ्या आईने मित्रांनो माझ्याकडे अजून अपेक्षा केली नाही. मला महिन्याला 100 रुपये दे, 100 रुपये अजून अपेक्षा केली नाही. जर कधी मी अडचणीत आलो तशी कमराची पिशवी फसली, काय तुला पाहिजे का माझ्या काय 2-3 हजार देऊ का दर, मी तसला वाईट. अजून हक्काने मंगेश महाराज आई म्हटली नाही मला एक अर्धा तोळ्याचा दाखव, अर्धाच. अजून हट्टाने साडी मागितली नाही, साडी हीच पाहिजे.
महागातली आणली तशी म्हणती कशाला आणली ती कोण लागणार आहे आता कुठं जायचं मला नाचायला एवढे पैसे घालून बसलाय नेले दुसरे आणलं अजून हक्काने तिने काही मागितलं नाही जी रात्रदिवस माझ्यासाठी पळाली या वयात तिला आराम करायचे दिवस होते 4 का कळवळ्याची जाती करिता जिने कळ दिली तुला जे कळालं ते भगवंताला सुद्धा कळालं नाही शिवाय नाही का तुमच्यावर प्रेम करणारे पुष्कळ आहे तुमची वाट कधी लागते याची वाट बघणारे पुष्कळ आहे पण वाया गेलेलं पोरग वाया गेलेली पोर कधी योग्य वाटा मिळते याची वाट जशी आपली आई बघते तशी ही आई सुद्धा म्हणून असं समजू नका माझी आई आणि ही आई वेगळी या आईला जेवढं तुम्ही साधनेला जपताना तेवढंच आपल्या आईला सुद्धा म्हणून तुम्हाला सांग ती आणि ही वेगळी नाही बलीच्या सेवेत तुम्ही कमी पडला तर चालेल पण आपल्या आईच्या सेवेत कमी पडू नका कारण ही आई मिळवता येते ही आई मिळवता येते साधना केली तप केलं तर ही आई कुठल्याही जन्मात मिळते पण ही आई मिळणार नाही हीच आई मिळेल महाराज परत किती तप केल्यानंतर तुम्हाला माझी जी आई माझी परत पुढच्या जन्मात तीच आई मिळाली अशी मिळू शकते मिळणारच नाही म्हणून ती आयुष्याला न पुरणारी शिदोरी ही भक्ती करू द्या हा संकल्प करा संकल्पावी माया संसाराच्या मायेतून बाहेर पडा माझी विनंती तुम्हाला महिलांना आणि पुरुषांना रोज हरिपाठ करा आई सगळ्यांमध्ये आज हरिपाठाची गरज आहे हरिपाठाने काय होईल माहिती का सहज 50 अभंग पाठ होते प्रके अत्रा नायकाने प्रश्न विचारला होता आत्रे तुम्ही मराठा कोणाला म्हणा आत्रे म्हटले मी त्याला मराठा म्हणेल जो महाराष्ट्रात जन्माला आला तो मराठाचा पण महाराष्ट्रात जन्माला आलेल्या मराठ्याचा तुकाराम महाराजांचा जर अभंग पाठ असेल ज्ञानेश्वरीची जर भूमी पाठ असेल त्याच मराठ्याने स्वाभिमानाने म्हणा मी मराठा आहे महाराष्ट्रात जन्माला तुम्ही 1.5 कोटीच्या गाडीतून करत असाल आणि आमच्यामध्ये रुपयाचे मालक असाल कोट्याधीश असाल अब्जाधीश असाल पण तुमचा एकही जर अभंग पाठ नसेल एकही भूमी पाठ नसेल तर तुम्ही आध्यात्मिक दृष्टीने भिकारी आहात पण आमचा वारकरी साधा आहे मळकत होतं रे अंगावर कपडे पूर्ण भारत नाहीये अगदी उपरणं पांघरलेले त्याने इंद्रायणीची आंघोळ केलेली आंघोळ केल्यानंतर त्याने सगळ्या अंगाला गंध लावलाय गळ्यामध्ये तुळशीच्या भरपूर माळा आहे आणि आपली साधी पळशी काढून पुढे देव मांडून तिथे ज्ञानेश्वरीचं वाचन करणारा त्या वारकऱ्याचे कमीत कमी 150 अभंग काढले तो वारकरी अनिल अंबानी आणि मुकेश अंबानी पेक्षा श्रीमंत आहे मुकेश अंबानी एका क्षणाला एका सेकंदाला 1 कोटी रुपये कमवतात एका सेकंदाला 1 कोटी कमाई जगातील श्रीमंतांमध्ये 8वे श्रीमंत धीरूभाई अंबानीची मुलं अनिल अंबानी आणि मुकेश अंबानी 8वे श्रीमंत म्हणजे लक्षात आलं जगातील 10 श्रीमंतांपैकी 8वे श्रीमंत म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं मला एक सांगा पण तो जो वारकरी आहे त्यांच्यापेक्षा श्रीमंत आहे एकही अनिल अंबानी मुकेश अंबानीचा फक्त त्याने देवाची द्वारे अभंग म्हणून दाखवावा हो ही गमन एखादी ओवी त्यांनी म्हणून दाखवावी ज्ञानेश्वरीची हे आपल्यापेक्षाही गरीब आहेत मित्रांनो म्हणून आपण किती श्रीमंत आहे तुम्हाला अभंग पाठ करावे नाही लागणार हरिपाठ केल्यानंतर आपोआप 50 अभंग सहज पाठ काकड्याला जर आला तर 150 अभंग सहज पाठ होणार आणि सर टाळ वाजवता येणार आज आपल्याला कीर्तन करायचं ठरलं तर आज टाळ तरी कमी आपल्याकडे माग आहे का फक्त 2 माणसं उभी राहिली आई उभ्या राहिल्या यांना धन्यवाद दिले पाहिजे नाही बरे नाही बघा कसंही वाजू द्या फक्त उभं राहिलं का अहो ते डीजे वाजवणे सगळे त्याचा संच जास्त असतो सगळे साऊंड वाजतात असं काही नाही काही काही थप्पी असते त्यातले वाचणारे फक्त 4च साऊंड मध्ये आले असतात नाही तर बाकीच्या थप्प्याच असतात पण थप्पी का असेल ना भरगतचं पण आहे तसं नाही तर वाजवता येईल पण भरगतचं पण आहे म्हणून टाळ वाजवायला टाळू नका ज्यावेळेस तुम्ही गळ्यात टाळ घालाल ना तेव्हा ईश्वर तुम्हाला टाळणार नाही समाज तुम्हाला टाळणार नाही परमार्थ तुम्हाला टाळणार नाही आणि हा समाज तुमच्याकडे बघताना वेगळ्या ज्या नजरेने पाहत असेल नजर टाळून
तुमच्याकडे बघेल, कारण काळा काळी गोपाला अंगो अंगी पूर्णा छंद ओम गोविंदार्पया वेदना गोविंदा गोविंदुगा विठ्ठला. तुम्ही किती भगवंताला देताय, किती देता याला महत्व नाही, काय देता याला महत्व नाही, पण किती प्रेमाने. मी उदाहरण सांगत असतो, भगवान श्रीकृष्ण दुर्योधनाला म्हणत होते शिष्याला गेल्यानंतर, माझ्या पांडवांना फक्त 5 गावं दे. पण ज्याची बुद्धी दूर गेली तो दुर्योधन म्हणतो 5 गावं तर काय, सुईच्या आगर टोकावर जेवढी जमीन असते ना तेवढी सुद्धा मी पांडवांना देणार. देव म्हणतात अरे आई फक्त 5 गावं दे, म्हणजे नाही जमणार. मग देव म्हणाले जेवढी युद्धात माणसं मरतील, निरापराध माणसांचे बलिदान याचं पाप तुला लागणार. दुर्योधन म्हणतो मी जर पापाला घाबरलो असतो तर माझं नाव दुर्योधन ठेवलंच नसतं. जो पापाला घाबरतो त्याला दुर्योधन कसं म्हणताय. मग शेवटी देव म्हणतात ठीक आहे तुझी इच्छा आहे ना, युद्ध होणार, हो देव. मग कृष्ण निघाल्यानंतर दुर्योधन म्हणतो जेवून जा देवा, शिष्टायला आलायस ना, भोजन करून जा. बसायला सोन्याचा पाट, ताटाखाली चौरंग सोन्याचा, ताटही सोन्याचं, सोन्यासारखं जेवण, दही मक्खन म्हणेल ते तुला वाढतो, म्हणेल ते पंचपक्वान्नाचे जेवण आहे. आणि दक्षिणेमध्ये निघताना जेवण झाल्यानंतर सोन्याचं ताट सुद्धा तुला दक्षिणे देऊन टाकतो, जेवून जा. कृष्ण असले, कृष्ण म्हणजे सोन्याचं भूषण मला नको, माझ्या द्वारकेत चल. सकाळी लोक सोन्याच्या ताटात जेवतात, ताट फेकून देतात. दुपारी लोक सोन्याच्या ताटात जेवतात, ताट फेकून देतात. संध्याकाळी लोक सोन्याच्या ताटात जेवतात, ताट फेकून देतात. द्वारकेत चल दुर्योधना, द्वारकेचे उकोडे सुद्धा सोन्याचे. सोन्याच्या भूषणाला सांगतो सोन्या, माझे जेवणाचे देव आहेत. माझा भक्त असेल तर अगदी मागू खातो मी. भाविकाचे काल देवानी काली धर्मागर उच्चिष्ट ते उच्चिष्ट ती फळे खाई विजडीची आवडी देवासी. म्हणजे असा आवडी देवासी किंवा थोर प्रेमाचा तयारा, भले ते उच्चिष्ट किंवा थोडे तरी तो मला आवडतो. पण तो माझा भक्त असेल, त्यातल्या त्यात तू माझा भक्त नाही. तो धर्माला धरून चालणारा जर असेल तिथे मी घेऊ. तो जर माझा मित्र असेल तर घेऊ. ना तो माझा मित्र, ना भक्त, ना नातेवाईक, नाही तुझं निमंत्रण. निमंत्रण वेगळं, आमंत्रण वेगळं. निमंत्रण कशाला म्हणतात, घरी येऊन पत्रिका दिली जाते ना त्याला म्हणतात निमंत्रण. रस्त्यात तुम्ही दिसले आणि मला आठवण झाली म्हणून पत्रिका दिली त्याला म्हणतात आमंत्रण. नाही, घरी येऊन दिलं म्हणजे आलेच पाहिजे, आणि रस्त्यात दिले म्हणजे या नाही तर नाही या म्हणतात आमंत्रण. नाही तुझं मला आमंत्रण नाही, निमंत्रण. कसा येऊ, देव जेवले नाही त्याच्या घरी आणि ते विदुराच्या घरी आहे. विदुराच्या घरी आले कशी करू बाजवली. विदुराने दरवाजा उघडला, अचानक भगवंताला पाहिलं, देवा विसरली नाही. योगिया मुनिजना ध्यानी केसुका आसनी शैली दिवस सेवा करतात ते ऋषी मुनी, त्यांच्या स्वप्नात जात नाही. हा दारात माझ्या नाही याला आवाहन केलं, नाही याला स्तोत्र गायली, नाही याचं भजन केलं, नाही नामस्मरण केलं. अचानक भगवंत कसा. अहो आपण जर सकाळी पहाटे पहाटे कुणीतरी कमी वाजवली आणि आपल्या दारात एकदा शिंदे जर आले काय होईल अवस्था. नाही शिंदे तुम्ही ते शिंदे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दारात पाहिलं, फडणवीस दारात पाहिल्यानंतर आम्ही काय अवस्था होईल, मोबळी वळेल का नाही. तसं तो अनंत कोट ब्रह्मांड नाही, जगाचा करतो अन्यथा करतो अनंत कोट ब्रह्मांड पाहिला. देव हा विसरून गेली, नुसती पाहतच राहिली. देव म्हणजे आत तरी का नको म्हणजे या देवा. भगवंताकडे पाहता पाहता अशी देवा विसरली. भिंतीला टेकवलेला पाठ तिने देवासाठी खाली ठेवला आणि पाटावरतीच बसली. देव म्हणले पाठ कोणासाठी, म्हणजे माझ्या तुम्ही बसवला पाहिजे. मग ती स्वतः उठली, मग देव बसले. तेवढ्यात देव म्हणतात काय खायला मिळाले, काय देवाघरी नेमण्यासाठी मागे एखादी पान द्रौपदीची काय देवाघरी अन्न मिळत नाही. मागायला आला तर भाविकाचे कास देवळ घेतले, काही धर्मावरी उच्चिष्ट ते नाही का. भावी गावे गीत शुद्ध प्रज्ञा चिंतन
भावेवीर भक्ती भक्तीवीर मुक्ती बळेवीर शक्ती पूर्ण भाव, तो भाव पाहून देव असा भाव आला. आणि तेवढ्यात म्हणतात काही खायला मिळेल, तिकडची स्वयंपाकघरात गेली, काय द्यावं, घाईला केळीची फळी होती ती आणली, देवाच्या समोर ठेवली, कसं म्हणावं तू खा, म्हणून तिने केळ तोडलं, अशी साल काढली, केळीची साल काढली, साल कृष्णाला देत होती, गावाई खात. साल कृष्णाला देत होती, गावाई खात. साल कृष्णाला देत होती, कृष्ण साली खातोय, गावाई खाते. तेवढ्यात विदुराने गंमत पाहिली, देव साली खातोय, मी गावा खाते. मग ओरडणार, काय देवाला साली खायला घातली. मग ती देवाला भानाव आली आणि मग केळ सोडलं, गावा कृष्णाकडे, साल स्वतःकडे ठेवली. तो गावा खाल्ल्यानंतर कृष्ण म्हणतात, विदुर थोड्या वेळापूर्वी सालीमध्ये जी चव होती ती आता गाव्यात नाही, ती काय देते याला महत्व नाही. याला महत्व नाही. तुम्ही किती महागात ती साली आली याला महत्व नाही. भाव, तुम्ही 250 रुपयाची साडी आणल्यापेक्षा 250 रुपये तिथूनच तोडले. भाव, हा भाव महत्वाचा आहे. नको त्याला भाव वाढवण्यापेक्षा देवाचा भाव वाढवा, नको तिकडे भाव देण्यापेक्षा इथला भाव वाढवा, इथली भक्ती वाढवा, इथल्या विकासाला सहकार्य करा. हा भाव याला महत्व आहे. इथे आल्यानंतर फक्त ऐकत बसायला लगत बसायचं नाही. इथलं झाडू घ्यायचा, उचलायचा, सगळं स्वच्छता करायची, माझ्या वाट्याला जे काम पडले ते करत राहायचं. हा भाव. सतरंजा का मी बसले होते कीर्तन ऐकायला, मी बसलो होतो कीर्तन ऐकायला, उठायचं निघून जायचं नाही, मी करतो देवाच्या सेवेसाठी आहे. आपण याला खरं भाव म्हणतात, याला खरी भक्ती म्हणतात. ऐकलं आलं, बसायला मिळालं, उठला नाही का, निघून गेला, त्याची मजा इथं असं नाही करायचं. सरकार नारळ निघाला म्हणून इथं सोडून गेला, करायला गेला पुण्य पण घडलं पा, याला भक्ती मिळत नाही. भक्ती कशी करावी अभंगाचं दुसरं चरण. क्षमा मागतो, कारण बऱ्याच गोष्टी वेळेत असलेल्या बऱ्याच. आयुष्य जरी कोणाचं लांबलं ते लोकांना सवय लोक म्हणतात तुमचं म्हणतात अजून एखादा त्याची मरायची मला. तसं ऋषी आनंद म्हणायला नको, अजून चालले काय कीर्तनाला बरं वाटलं मला. तुम्ही 7 ते 9 लवकर येताय त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो. विवेकानंदांचं असं वाक्य, या भारताला सज्जनांपासून एवढी भीती आहे तेवढी दुर्जनांपासून. वाक्य नीट ऐका जरा. या भारताला सज्जनांपासून जेवढी भीती आहे तेवढी दुर्जनांपासून. याचा अर्थ सज्जन वाईट असं नाही. ते म्हणतात सज्जन एकत्र येत नाही, दुर्जनांना एकत्र आणावं लागलं. कीर्तनाचा टाइम बदलावा लागला. 7 ते 9 करून जेवण ठेवावं लागतं. तमाशा घ्यावा लागतो का जेवण? तुमच्याकडे तमाशा जेवण असतं. तमाशाला गर्दी व्हावी म्हणून जेवण ठेवतं का कोणी? आता कीर्तन चांगलं आहे का तमाशा चांगला आहे? कीर्तन चांगलं असून जेवण ठेवावं लागतं, चांगले एकत्र यावे. तमाशा सुरू होतो 12 वाजता, गर्दी सुरू होते 6 वाजता. कीर्तन सुरू होतं 7 वाजता, गर्दी सुरू होते 8:30 वाजता. हा, त्यात मेनू पाहून येतात काही. हा चांगले बुद्धी जलेबी मसाला गुलाब आम्ही गर्दीच करत. म्हणजे सज्जनांना एकत्र आणावं लागतं बरं का साहेब. सज्जनांना एकत्र, दुर्जनांना एकत्र आणावं लागत नाही. यात्रा चांगली व्हावी म्हणून मिटिंग घ्यावी, पण यात्रेचं कसं वाचवून करायचं मिटिंग नाही. एक विश्वास दिला का 1000 एकत्र येतात. कळलं ना मला? अभंग पाठ करायला लागतात.
शिव्या पाठ कराव्या लागत नाही. शिव्यांचं पुढे पुस्तक मिळतं का? पण लगेच बोलावं लागलं जन्माला येते. तसं अभंग जन्माला येत मुखात. म्हणून महाराज म्हणतात ठेविले अनंते तैसेची राहा चित्ती असू द्यावे समान. इथे काय महाराजांनी सांगितलंय, या वाक्यावर अंधश्रद्धा निर्मूलन या नावावर काम करणाऱ्या तोडसूक घेणाऱ्या लोकांनी संतांच्या बाबतीत अंधश्रद्धा या दृष्टीने ते संतांकडे बघतात. ही त्यांची फार मोठी अंधश्रद्धा आहे. संतांकडे त्यांनी अंधश्रद्धेने बघावं. संतांनी अंधश्रद्धा निर्मूलन 750 वर्षापूर्वीच केले नाही का? नेनती काही काना स्मरणा. इथं टाणा नाही, टोनाही नाही, इथं गंडा नाही, दोरा नाही. वारकरी संप्रदायात गंडा कोण देत? कोणी आलं का महाराज? महाराज गंडा द्या. गंडा नाही, दोरा नाही, नारळ नाही, काही नाही, साधा परमार्थ. म्हणून वारकरी संप्रदायाकडे बघताना या लोकांनी 1996 आळंदीमध्ये साहित्य संमेलन झालं. त्या संमेलनात एक अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम करणारा वक्ता म्हटला, महाराष्ट्रातल्या संतांनी महाराष्ट्र निवडण केला. आता ठेविले अनंत तैसेची राहा हे वाक्य त्याने वापरलं. जैसी स्थिती आहे तैशा केला आहे कौतुक आहे संचिताचे असं वाक्य त्याने वापरलं. आणि संतांना बोलायचं अगदी तोड सूड घेतलं. आणि आपले सगळे बिचारे असे कान देऊन छान ऐकत होते. आता परवा नाही का युट्यूबला एकाने भाषण केलं ज्ञानेश नावाच्या वक्त्याने, काय रामावर काय बोललाय असं बोललं म्हणावं त्या समाजावर. एकच पैगंबराच्या बाबतीत एकच वाक्य घेतलं, अख्खा देश जागा झाला. देश नाही जग झालं झालं. आणि आपल्या रामावर तो सहज बोललं तरी आपली लोक म्हणजे वा काय बोललात तुम्ही, वा गुड बेस्ट असं बोलले त्याला. बेस्ट बोललात तुम्ही, बेस्ट गुड बेटर बेस्ट, काय छान बोलले तुम्ही त्यांना म्हणून. वा चांगल्या लोकांनी त्याची स्तुती सुरू नव्हे, काय चांगले काय करत नाही. कसं होईल ना भारताचं कधी कधी. म्हणून तुम्हाला सांगतो तसं नाही महाराजांना म्हणायचं ठेविल्यानंतर. बघा तुम्हाला कलेक्टर व्हायचंय, तुम्ही प्रयत्न केला, रात्रंदिवस 10-10 तास 13-13 तास तुम्ही अभ्यास केला, एवढं करूनही तुम्हाला यश आलं नाही, तर आपल्या नशिबात ते पदच नाही. भोगतो घडे संचिता वाचुरी करावे ते मनी समाधान मनोनी मनी मानून घेऊ मनाबा गोविंद वेळवेळा. जर तुमच्या प्रारब्धातच कलेक्टर नाही तर तुम्ही म्हणाल कसे? माझं शिक्षण झाल्यानंतर मी नोकरी शोधायला निघायचं. लायकी नसणारा मुलं सुद्धा झोपलो वाचलो, त्यांना म्हणेल ते पैसे द्यायचे करून केलं. नोकरी नाही लागली मला, गरज होती. मी म्हणत ते काम करायची तयारी ठेवली. अगदी तुम्हाला सांगतो महाराज, अकोर्णीला मी एका पतसंस्थेचा शिपायाचा फॉर्म बनवला. मला शिपाई म्हणून तरी घ्या. तिथेही माझं काम झालं. तिथेही दुसऱ्याचा वशिला लागला, पुढऱ्याचा वशिला लागला, ते पूर्ण काम आलं. साधी एक पतसंस्था होती. मला असं टेन्शन आलं, देव आहे का नाही? आपण एवढं देवाचं करतो आणि आपल्याला साधी शिपाईची नोकरी लागू नाही. आणि आपला मागच्या 8वी नापास तो पोरगा कामावर घेतला ना, आपल्याला घेतलं नाही. मग माझ्या लक्षात आलं काही खरं नाही आपलं, देव काय नाही. पण देवाने मला इथं सोडायचं होतं, इथपर्यंत मला पोहोचवायचं होतं. जर तिथे नोकरी करत बसलो असतो तर इथे कीर्तनाला आणलं. माझ्या प्रारंभाची शिपाई नाहीये. जरा थांब, जरा स्थिर, धैर्य धर, जरा अग्निष्ठा सर्वभूताना मैत्र कवी वचन अग्निष्ठा सर्वभूताना किंवा यथात्मा दृढ निश्चय ठेव, होईल काहीतरी देईल. तो काय असा नाही ज्याने चोच दिली त्याने दाण्याची सोय केलेली आहे. तो कुठेतरी माझं काम करणार आहे. हा निर्धार ठेवा, अग्निष्ठा. हा कोणाचा द्वेष करत नसतो. ठीक आहे, आपल्या प्रारंभात ते नाहीये म्हणून आपल्याला इथपर्यंत मिळालं नाही म्हणून फाशी नाही घ्यायची, मिळालं नाही म्हणून आत्महत्या नाही करायची, समाधान मानायचं. ठीक आहे, नाही आपल्या प्रारंभात ते नाही. मी सरपंच होऊ शकलो नाही, मी पंचायत समिती निवडून आणू शकलो, मला नाही तिथपर्यंत जाता, माझ्या प्रारंभातच नाही तर घडणार कुठून?
एका दगडाचे 2 तुकडे करून शिल्पकार एक पायरी बनवतोय, गणपती बनवतो. पायरी मंदिराच्या बाहेर बसते, गणपती आतमध्ये बसतो. एकाला तोडवलं जातं, एकाला नमस्कार केला जातो. पायरीचा दगड एक दिवस गणपती दगडाला म्हणाला, भाग्यवान सावली मिळाली तुला. आम्हाला म्हणाला आमच्या डोक्यावर पाय तुमच्या डोक्यावर, तुमच्या पायावर होतो. तेव्हा पायरीचा दगड म्हणता, तुला वाटत असेल मी इथं आलोय, मी निवाऱ्यात आलोय, तुला माहितीये का आलोय? अरे तुला पायरी म्हणून घडवलं त्या शिल्पकाराने एका तासात तुला मोकळं केलं. एका तासात मोकळं केलं तुला, एका भिंतीच्या कडेला त्याने टेकून ठेवलं. 6 महिने मी छेड्या खाताना म्हणायचो, पायरी झालेलं बरं गणपती निघो. हजारो क्षणांचा मार खाल्लाय म्हणून मी इथे, आणि तू कमी क्षणांचा मार खाल्लाय म्हणून तू तिथे. अरे मागे जन्माच्या त्याच्या पुण्याचे क्षण जास्त आहे म्हणून तो 200 एकराचा मालक आहे, 40 लाखाच्या गाडीचा मालक आहे. तो 40 लाखाच्या गाडीतून फिरतोय, 200 एकराचा मालक आहे म्हणेल तिथे त्याला यश येत आहे. कारण मागे जन्माच्या पुण्याचे क्षण त्याच्या जास्त आहे. तुझ्या या जन्मात मागे जन्माच्या पुण्याचे क्षण कमी आहे म्हणून तू प्रयत्न करूनही यश येत नाही. याला एकच कारण नाही का, जे ललाटीचे लिहिले कोणी ना काही केले, काळे गोरे पण गुंतले फिटवलेले. प्रारब्धातच नाही तर मिळणार कुठून? म्हणून समाधान मानायला शिक. इथं महाराज हे वाक्य देतात, नाही झालं ना नाही बोले, समाधान माना. आणि काय करा समाधान कधी? पुढच्यांचा विचार करत बसले ना तुम्ही मागे. मग ज्यावेळेस तुम्ही मागे वळून बघा ना आपल्या मागे किती आहे, तेव्हा तुमच्या लक्षात येईल आम्ही किती पुढे आलो. पुरुषांचा विचार केला तर तुम्ही मागेच राहिले, मागच्यांचा विचार केला तर मग लक्षात येईल तुमच्या आपण किती पुढे निघून आलो. मी नागापूरला कीर्तन करून घरी जाताना आमच्या गाडीला वाघ आढळला आणि अचानक ड्रायव्हरने ब्रेक दाबला. म्हणजे का रे? मला वाघ म्हटल्यानंतर मी दचकून जागा झालो आणि त्याला म्हणलं पहिलं काचावर घे. काचावर गेले म्हणलं तो माझ्या बघायला लागला. का? तो म्हणलं नाही, त्याला असं म्हणायचं तुम्ही वाघ माझ्या माझ्या लक्षात आलं की हसू म्हणलं पहिल्या काचावर घे. काचावर घेतलं म्हणजे लाईट कमी केली आणि मग वाघांनी माझी पलीकडे गेला. आणि मग मी पाहिलं तर ऊस तोडणारे कामगार तिथे उघड्यावर होते. तिथून वाघ आला. त्या वाघाच्या मनात आलं असतं तर कोणाचं तरी लेकरू, कोणाची तरी आई, कोणाचा तरी बाप तरी नेला असतं. भगवंताने त्या वाघाला बुद्धी दिली. तिथून तो वाघ उडी मारून पलीकडे गेला. आणि मग माझ्या लक्षात आलं का ही माणसं उघड्यावर झोपले, त्यांना कधी वाघ कधी जनावर कधी नेऊ शकतो. पण भगवंताने माझी किती काळजी घेतली. माझ्याकडे गाडी, मला काचावर घेता आल्या, माझ्या संरक्षणाची काळजी त्या विधात्याने किती घेतली. मला माझ्याकडे गाडी त्याने दिली म्हणून माझं संरक्षण करू शकलो. तेव्हा मला कळालं मी यांच्यापेक्षा मीच श्रीमंत आहे. माझ्या गाडीच्या शेजारी जर जरी मोठीची गाडी उभी राहिली तर मी गरीब आहे. पण यांच्याकडे पाहिल्यानंतर कळेल मी किती श्रीमंत आहे. हे समाधान मानायला शिका. आमच्याकडे लहानपणी तुम्ही माझ्याकडून कथेमध्ये ऐकलं असेल, आमच्या घरामध्ये नागपंचमी कधी होत नसायची. कारण पावसाळ्यात आईला बाबांना काम करत नसायचे. पावसाळ्यात शेतीला वापसा नसायचा, काम नसायचं. मग काम नाही तर मग घरात काहीच नसायचं. आवक बंद झाली तर पैसा कमी झाला का मग घर चूल पेटत नसायचे. मग हात बांधून बसायचं. वडिलांना असं वाटायचं सगळ्यांच्या घरात ओढदोड चाललंय आणि आपल्या घरात काहीच नाही. मग ते आमचे वडील काय करायचे, ते वाण्याच्या दुकानाच्या ओट्यावर जाऊन बसायचे. सगळ्या लोकांचा बाजार करून झाला का मग ते दुकानात हळूच जायचे. काउंटरला असे धरायचे आणि हळूच म्हणायचे उधार का शनिवारी पैसे दिले असते. आता पहिले पैसे मिटवलेले नसायचे त्यामुळे तो वाणी तोंड सुकायचं. पहिले दिलं नाही आता काय मागता, तुमच्याकडे पैसे वेळेवर नाही मिळणार. ते असे वाईट लागायचं. म्हणजे खाली उतारणार तेवढं तो म्हणायचं नाही काय घ्यायचंय शनिवारीला पण पैसे. मग ते जास्त नको मिळवायला पावशेर अर्धा किलो पावशेर आणि मग आमच्या आईला ते म्हणायचे तरकारी आणले. मग ती स्वयंपाकाला लागायची. स्वयंपाकाला लागली का आमच्या वडील म्हणायचे काय डे बोलला तो असं सांगायचं. मग ते सांगायला लागले तर आमच्या आईचे डोळे भरून यायचे. आमच्या वडील म्हणायचे कशाला सांगा सुद्धा डोळ्यात पाणी दिवस काय बसून राहतात.
आणि हे दिवस कमी सुद्धा राहतील, येतील आपण सुद्धा चांगले दिवस. जाऊ दे, कशा डोळ्यात पाणी येईल. म्हणजे आमच्या बहिणी म्हणायचे पुरी खडुगे तुळे वडील हे दिवस जातील. मग ती खडू घ्यायची, स्टुला उभी राहायची, तुळे द्यायची, हे दिवस जातील असं द्यायचे. 5-6 महिने जायचे. दिवाळीचा चांगला काळ आला, काम बिम भरपूर मिळाली, काम चांगलं, घरात चांगलं, सगळं सुबत्त झालं, सगळं घरात धान्य भरून व्यवस्थित घर चाललं, बरं वाटायचं. मग वडिलांच्या लक्ष द्यायचं, म्हणजे पुरी म्हणजे काय बाबा स्टुला उभी राहा आणि हे पुसून टाक, हे दिवस जातील. काय चित्ती असतो द्या